म्हणजेच हिंदू धर्मामध्ये वडाच्या झाडाला खूपच महत्त्व आहे। वटवृक्ष आपल्यामध्ये अतिशय पूजनीय आहे। वटवृक्षामध्ये जणू ब्रह्मा विष्णू महेश यांची त्रिमूर्ती जडली आहे। त्याचप्रमाणे वटवृक्षालाच श्री स्वामी समर्थांचे वास्तव्य आहे असे मानले जाते। वडाच्या झाडाला खूप आयुष्य असते। काही झाडे तर हजाराहून अधिक वर्ष जुनी आहेत। या वृक्षामध्ये आयुर्वेदिक खूप गुणधर्म आहेत। त्याचप्रमाणे हे आपल्याला वृक्ष अतिशय प्रमाणात, मोठ्या प्रमाणात, भरपूर प्रमाणात ऑक्सिजन देतात। त्यामुळेच या वृक्षाची पूजा करून त्याच्या सहवासात राहणे हे आपल्यासाठी म्हणजेच आपल्या तब्येतीसाठी खूप चांगले असते। वडाच्या या वृक्षाच्या खोड, फांद्या, त्याप्रमाणे पानामध्ये बरेच गुणधर्म आहेत। हे वृक्ष वैज्ञानिक दृष्टीने पूजनीय आहेत। त्याचबरोबर वडाबरोबर पिंपळ, वड आणि नीम ही वृक्ष जर एका ठिकाणी असतील तर त्यांना त्रिमूर्ती असे म्हणतात।